16 ते 19 वचन वाचा. इफिसकरासपत्र 5वा अध्याय 16 ते 19. सो इथे वचन काय लिहिलंय माहितीये का? इथे काय सांगितलं, इफिसकरासपत्र मध्ये इफिसच्या मंडळीला प्रेषित पौल काही गोष्टी सांगत आहेत. मी बरेच वर्ष झाले ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करते. पवित्र आत्म्याला मी खूप रेव्हलेशन यावर विचारते की मला अजून याचा अर्थ सांग. ओके, सो आय एम स्टील इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. ओके, तर इकडे काय दिलंय माहिती, इकडे ना काही प्रकारची वॉर्निंग प्रेषित पौल देत आहे आपल्याला, नाही का? एक प्रकारचं नाही का, तो कसं अलर्ट राहायचं हे सांगत आहे, वेळेबद्दल तो सांगत आहे, काय केलं पाहिजे हे सांगत आहे, आणि त्याच्यामध्ये तो सांगत आहे की आपल्याला कशा प्रकारे वागायचंय. प्रेज द लॉर्ड. सो आपण पाहतो इफिसकरासपत्र 5:16 ते 19. ओके, इकडे काय दिलंय की प्रेषित पौल म्हणतो, त्याच्या आधीचं जे वचन वाचलं 15वा, तो म्हणतो तुम्ही अज्ञानी, काही माहित नाही, किंवा ज्यांचं काय चाललंय जगामध्ये काही संबंधच नाही, अशा लोकांसारखे राहू नका. आपलं आपलं बघायचं, आपलं आपलं झालं, संपलं. बाहेर दुसऱ्यांचं काही होऊ दे, जोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचत नाही ती गोष्ट, मला काही कोणाशी घेणं देणं नाही. तसं अज्ञानांसारखं, अज्ञानी म्हणजे समजतच नाहीये तुम्हाला की परिस्थितीचं गांभीर्य काय आहे, आपण कुठे आहोत, आपण काय केलं पाहिजे हे समजत नाहीये, आणि तुम्ही नाही का, तुम्हाला वाटतं सगळं तुमच्या सोबत, आता तुमची परिस्थिती चांगली आहे, व्यवस्थित आहे तुमच्या सोबत, म्हणून सगळं असंच राहणार आहे. नाही, परिस्थिती कधी बदलेल, कुठला प्रॉब्लेम कधी येईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सबवार नजर ठेवून जपून चाला. ज्ञानी म्हणजे इथे ना, ज्ञानी आणि अज्ञानी यातला फरक कसा सांगितलाय माहिती? अज्ञानी लोक कसे असतात माहिती? अज्ञानी लोक कसे असतात माहिती? ते लोक नुसतंच चालतात, त्यांना काही घेणं देणं नाहीये काय चाललंय काय नाही, माझं चाललंय व्यवस्थित, तोपर्यंत मी बघणार, बाकीचं मला काही घेणं देणं नाहीये. तर असे जे लोक आहेत ना, बायबल स्पष्ट त्यांना काय म्हणत आहे, ते अज्ञानी आहेत. ते फक्त स्वतःचा स्वार्थ साधतायत, बाकीच्याशी काही घेणं देणं नाहीये त्यांना. काय ह्या वेळेमध्ये आपण केलं पाहिजे इथे ते लक्ष देत नाही. परंतु ज्ञानी लोक किंवा हुशार लोक कसे आहेत माहिती? ते सभोवार नजर ठेवून जपून चालतात. प्रेज द लॉर्ड. सभोवार नजर ठेवून ते जपून चालतात, म्हणजे नजर पण ठेवतायत, एक एक पाऊल सुद्धा जपून उचलतायत. असं नाही की मला आज हे करावं असं वाटलं मी केलं. जर इफ समजा तुम्ही एखादी गोष्ट ना अशा ठिकाणी जाऊन करताय की जिथे ती अलाउड नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी मध्यंतरी वाचलं होतं, कुठल्या देशाचं मला आठवत नाहीये, मी असं वाचलं होतं, आपल्याला नाही का जांभई येते, यॉर्निंग करतो आपण, करतो, आपल्याला जांभई येते. तर आपल्या इकडे कसं कधी कुठेही तुम्ही केलं तर असं कोण विचारत नाही, काही फरक पडत नाही. पण मी वाचलं होतं कोणत्या तरी देशामध्ये तुम्ही पब्लिक स्पेस मध्ये इफ यू आर यॉर्निंग, तुम्ही जांभई जरी देतायत पब्लिक स्पेस मध्ये, तर तो गुन्हा आहे कुठल्या तरी देशामध्ये. मला आता आठवत नाही, असंच वाचता मी वाचलेली गोष्ट आहे. सो आपण आपल्या इथे फिरतोय, आपल्या इथे काम करतोय, आणि तुम्हाला नाही का सुस्ती आली, तुम्ही जांभई दिली वगैरे, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. फार तर काही कोणाला आवडलं नसेल तर ते त्यांचा चेहरा असा करतील, इरिटेट होतील आणि ते निघून जातील, पण कोणी तुमचा गळा धरणार नाही की तू असं का केलं म्हणून. पण काही ठिकाणी असा नियम आहे की त्यांच्याकडे लोकांमध्ये नाही का, समाजामध्ये तुम्ही सगळ्यांसोबत असताना या गोष्टी नाही केल्या जात, या गोष्टी अलाउड नाहीये. प्रेज द लॉर्ड. तर तिकडे ती गोष्ट गुन्हा कन्सिडर केली जाते. म्हणून इकडे देवाचं वचन सुद्धा काय सांगताय माहितीये का, की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे हे जाणून तुम्ही जपून चाला. असं नाही हा तिकडे झालंय, आपल्याकडे काही येणार नाही, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. सध्या कशी परिस्थिती उद्भवली आहे, काय चालू आहे सध्या तुम्हाला माहितीये. प्रेज द लॉर्ड. अरब कंट्रीज मध्ये काय चालू आहे, त्याच्यानंतर इस्रायल सोबत काय चालू आहे, आणि आता वेगवेगळे देश कसे यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत, काय कुठे गोष्टी घडतात हे तुम्हाला माहितीये. आणि तुम्हाला माहितीये का, आपल्याला बरेच लोकांना असं वाटत असतं, हा हे यांचं चालू आहे, ह्यांचं नेहमीच युद्ध आहे, हा देश असाच आहे, तो देश तसाच आहे, हे नाही केलं पाहिजे. या ठिकाणी बसून नाही का, फार तर काय तुम्ही म्हणाल हे व्हायला नाही पाहिजे. काही लोक कॉमेंट्री देत बसतात, ओके, स्वतःचं नाही का मत मांडत बसतात, नाही ह्या देशाने असं नाही करायला पाहिजे, ह्यांना हे कळत नाही का, त्यांना तसं करायला नाही पाहिजे, त्यांना तेवढं समजत नाही का, त्यांनी असं केलं असतं तर हे झालं असतं, नाही हे या देशाने चुकीचं केलं, या देशाच्या प्रेसिडेंटने असं करायला पाहिजे होतं. सो इथे बसल्या सल्ले देणं, लोकांना शिकवण देणं, लोकांना सांगणं की चुकीचे, न्याय करत बसणं, इतक्या गोष्टी काही लोक करतात. पण काही खूप कमी लोक जे ह्या परिस्थितीचा
अंदाज घेतात. जसं तुम्ही इन्व्हेस्टर्स लोकांना पहा किंवा तुम्ही नाही का शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना पहा, त्यांना माहितीये की आता बाहेर ही परिस्थिती झाली म्हणजे आता नाही का शेअर्स मध्ये खूप उलाढाल होणार. एक तर शेअर नाही का कुठला तरी शेअर एकदम वाढेल, महागाई वाढेल किंवा काही शेअर्स कमी होतील. जेव्हा ही अशी परिस्थिती येते तेव्हा बाकीचे आजूबाजूचे देश सुद्धा अलर्ट होतात. त्यांचं नाही का मिलिटरी सिस्टम खूप ऍक्टिव्ह होते, कारण कधी कोणता देश आपल्याकडे मदत मागेल, कधी चुकून त्यांचं नाही का कुठल्या गोष्टी आपल्या देशावर हल्ला करतील, तर लगेच मिलिटरी सिस्टम त्यांची ऍक्टिव्हेट होते. आपल्याकडे सुद्धा ह्या गोष्टी चालू झाल्या असणार की लोक सगळे सज्ज झालेले असणार. सध्या बाहेर अशी परिस्थिती आहे, काहीही होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं. सो लाईक प्रत्येक देशाची नाही का मिलिटरी जी सिक्युरिटी सुरक्षा करणारे लोक आहेत ते ह्या गोष्टीला पाहतात, जगामध्ये काय चालू आहे त्यानुसार ते स्वतःची तयारी करतात. मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी लोक नाही का पाहतात की अरे असं झालंय, मग शेअर मध्ये मी गुंतवावे का वेट करावं का पैसे काढून घ्यावे का काय करावे याचं पाहतात. काही लोक म्हणतात ही गुंतवण्याची खूप चांगली संधी आहे, मार्केटमध्ये खूप डाऊन झालेलं आहे. जसं आता क्रिप्टो करन्सी इतकं फॉल झालं, इतकं पडलं की लोकांनी इतके सारे गुंतवले होते पैसे, परंतु जास्त बेनिफिट त्यांना होत नाही कारण सडन डिक्लाइन झालं आहे. प्रेज द लॉर्ड. मग ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन काही लोक विचार करतात की मग अजून वाईट काय होऊ शकेल किंवा अजून काय होईल. आता जर हे असं झालं तर आयात निर्यातीचा खर्च वाढणार, वस्तू महाग होणार, खाण्यापिण्याचे नाही का वांदे होऊ शकतील, आजूबाजूच्या देशामध्ये उपासमारीची वेळ येऊ शकेल, हॉस्पिटल्स वगैरे काय विचार करणार, युद्धजन्य परिस्थिती, आपल्याला सगळे इमर्जन्सी स्टॉक ठेवला पाहिजे, जास्त मेडिसिन, जास्त स्टाफ, या दिवसामध्ये कोणी सुट्टी घेऊ नका, काही करू नका, वी नीड एक्स्ट्रा स्टाफ, कारण कधी कुठली कॅज्युअलिटी इमर्जन्सी येईल आणि कधी एकदम जास्त गरज पडेल माहित नाही. सो इव्हन द हॉस्पिटल मेडिकल सेक्टर इज लाईक दे आर इक्विपिंग देमसेल्व्स, ते त्यांची तयारी करत आहेत. सो जेव्हा काही असं घडतं तर प्रत्येक लोक विचार करतात की एक तर चांगल्या प्रकारे आपण मदत कशी देऊ शकतो किंवा आपल्यावर नाही का आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त काय काळजी घेतली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही अमेरिकेमध्ये पाहिलं, तुम्ही न्यूयॉर्क, टेक्सास किंवा अजून या देशामध्ये पाहिलं तर तिकडे कसं नाही का वर्षभर वातावरण खूप अप अँड डाऊन असतं, कधी पाऊस पडतो, कधी वारे जास्त वेगाने वाहतात. सो तिकडे असं आहे की तिकडे नाही का चक्रीवादळ म्हणा किंवा खूप सोसाट्याचे वारे असे सुटतात की वादळ येतं, लिटरली चक्रीवादळ येतं. सो ते लोक नाही का त्या वादळालाही नाव ठेवतात. मग जेव्हा त्यांना माहिती असं त्यांच्या इकडचं हवामान खातं त्यांना सांगतं की ह्या वादळाची सुरुवात झालेली आहे, इकडून हे होईल, ह्या सिटीला हे वादळ घेऊन जाईल, म्हणजे खूप जोरात नाही का ते वारे वाहतात, इतके जोरात की त्यामध्ये नाही का सगळ्या वस्तू वाहून ओढून घेतल्या जातात, कार म्हणा, शॉप्स म्हणा किंवा काय. मग त्यांच्याकडे हाय अलर्ट दिला जातो की चक्रीवादळ येण्याची संभावना आहे, तर घरातून इतके दिवस कोणीच बाहेर पडायचं नाही. सो लिटरली ते लोक काय करतात, घरातून बाहेर पडणार नाही अशा गोष्टी नाही का न्यूज मध्ये सांगितल्यात. महिन्याभराचं सगळं खाणं पिणं नाही का सगळ्याचा स्टॉक त्यांच्या घरामध्ये करून ठेवतात, सगळं त्यांची पॅन्ट्री फुल करतात, सगळ्या ज्या वस्तू लागतील इमर्जन्सी मेडिसिन हे ते सगळ्या गोष्टी सोय करतात. ते घराच्या बाहेर पडत नाहीत कारण त्यांच्याकडे नियम असतो कोणी बाहेर पडलं नाही पाहिजे जोपर्यंत हे वादळ निघून जात नाही. प्रेज द लॉर्ड. तर अशा जेव्हा गोष्टी घडतात तर लोक तयारी करतात. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने आपल्याला तेच म्हटलं ना की काळाची लक्षणं काय आहे तिकडे लक्ष द्या. तुम्हाला माहितीये की आता पानं पडू लागली म्हणजे हा ऋतू येणार, आता नाही का हे असे दिवस झाले म्हणजे हा ऋतू येणार, पण काळाची लक्षणं तुम्हाला का समजत नाही. तर इकडे प्रेषित पौल काय म्हणतोय की तुम्ही नाही का सभोवार नजर ठेवून जपून चाला, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. दिवस वाईट आहेत, वेळेचा सदुपयोग करा. आजची वेळ वाया घालवू नका. झोपण्यामध्ये, आळस कंटाळा करण्यामध्ये, टीव्ही पाहण्यामध्ये, मोबाईल मध्ये वेळ घालवण्यामध्ये किंवा असंच काहीतरी गोष्टी ज्याच्यामध्ये काही फ्रुटफुल नाही ते करण्यामध्ये आजचा दिवस, आजची वेळ वाया घालवू नका. दिवस फार वाईट आहे म्हणून काय करा, वेळेचा सदुपयोग करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही मूर्खांसारखे होऊ नये तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हालेलुया. याचा अर्थ प्रभूची इच्छा काय आहे ज्याला समजत नाही तो मूर्ख आहे. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो, मूर्खांसारखं बनू नका. प्रेषित पौल सांगतोय की मूर्खांसारखं तुम्ही बनू नका, तर देवाची इच्छा काय आहे, प्रभूला काय पाहिजे हे समजून घ्या, त्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसामध्ये बेतालपणा आहे, पण आत्म्याने
परिपूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. इकडे काय लिहिलंय? आत्म्याने परिपूर्ण व्हा. प्रेज गॉड, प्रेज गॉड. द्राक्ष रस. ओके, इकडे जे म्हणायचं आहे ना ते सगळ्यांना समजलं असेल की इकडे काय म्हणतोय. कोणती व्यक्ती झिंगलेली असते, कोणती व्यक्ती नाही का व्यवस्थित चालत नाही, कोणती व्यक्ती अशी असते ज्या व्यक्तीने खूप सारं नाही का दारू पिलेली आहे, ज्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा नाहीये, कंट्रोल नाहीये. बरं, इकडे अशी काय गरज पडली? म्हणजे प्रेषित पौलाचं तुम्ही पाहणार ना, तो असेच एक्झाम्पल देतो. प्रेज द लॉर्ड. बघा इकडे, पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेने होणं, याची तुलना एक बेवडा माणूस, एक दारू पिऊन माणूस जसा नाही का भटकतो, चालतो, त्याच्याशी करत आहे. दोन गोष्टी विचार करा. म्हणजे तुम्ही जर विचार केला, साधं सरळ नाही का आपल्या बुद्धीने, जास्त काही नाही का वचन, प्रकटीकरण, आत्मिक गोष्टीचा विचार न करता सरळ सरळ वाचा की इकडे म्हणतं की द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, द्राक्ष रसात बेतालपण आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. कुठे द्राक्ष रस पिऊन झिंगणं किंवा दारू पिऊन नाही का बेतालपणात येणं, कसंही डुलत डुलत चालणं, आणि कुठे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतं. का बरं ह्या गोष्टींचं नाही का उदाहरण त्याने दिलं असेल? का बरं ही गोष्ट तो बोलत असेल? प्रेज द लॉर्ड. द्राक्षा रसाने मस्त होऊ नका. सगळ्यांनी पाहिले एखादा दारू पिलेला व्यक्ती जो खूप पिलाय, ज्याचा स्वतःवरचा ताबा सुटलाय, कंट्रोल सुटलाय, ज्याला काहीच कळत नाहीये, तो चालायचा प्रयत्न करतोय पण त्याची पावलं सरळ पडत नाही, एक पाऊल इकडे मग दुसरं तिकडे, असं डुलत डुलत रस्त्यावरून चालतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण त्याच्या शरीरावर आता त्याचा ताबा राहिलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. जी व्यक्ती खूप पिलेली आहे त्या व्यक्तीला नाही का गोष्टी नाही का 2-2, 3-3 दिसतात. सरळ समोर कोण आहे ते दिसत नाही. सरळ जरी जायचं असेल तरी ती व्यक्ती राईट लेफ्ट असं करत 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 करतच मग जाणार, सरळ चालूच शकत नाही. जी व्यक्ती एकदम दारूच्या आहारी गेलेली आहे, ज्या व्यक्तीचा स्वतःवरचा ताबा सुटलेला आहे, खूप दारू पिऊन नाही का त्या नशेमध्ये आलेले ना, ती व्यक्ती सरळ चालू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ती व्यक्ती डुलणार, ते व्यक्ती नाही का हलणार, कसं काहीतरी होणार. प्रेज गॉड. ऍटलीस्ट तुम्ही असं स्वतः पाहिलं नसेल तर टीव्ही मध्ये कुठेतरी नाही का असं ऍक्टिंग करताना ते पाहिलं असेल. प्रेज द लॉर्ड. सो इकडे प्रेषित पौल म्हणतोय, तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे जाणून घ्या. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. हालेलुया. समजा दारू पिलेली व्यक्ती अशी चालली मध्येच इकडे गेली, मध्येच तिकडे गेली, मध्येच डोळे बंद झाले, मध्येच ताळून बघताय, काय आहे समोर त्यांना कळत नाही. मला तरी घरी जायचं होतं, मी इकडे कुठे पोहोचले, माझ्या घराचा रस्ता हा आहे का ते त्यांना काहीच आठवत नसतं, तरी कसे बसे आपल्या घरापर्यंत पोहोचतात. ओके, पण त्याच्या पुढे त्यांना काहीच करता येत नाही. ते आपले डुलत असतात, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे, आणि असं करत 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 ते कुठेतरी पडतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट प्रेषित पौल हायलाइट करत आहे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याच्या बाबतीत. का बरं असं केलं असावं? कधी विचार केला का? आपण फक्त सरळ सरळ वाचलं. प्रेज गॉड. जसं आता मी तुम्हाला म्हणाले, एखादी व्यक्ती ज्यावेळेस दारू पिते, त्या व्यक्तीचा मेंदू त्या व्यक्तीला आता कंट्रोल करत नाही, तो ताबा सुटलेला आहे. त्या व्यक्तीच्या मेंदूची आता कॅपॅसिटी इतकी राहिली नाहीये की त्या व्यक्तीला ती व्यक्ती स्वतःला सांभाळू शकेल, ती व्यक्ती सरळ चालू शकेल. ती व्यक्ती नाही का जसं नॉर्मल असताना, जेव्हा दारूच्या प्रभावाखाली नाहीये त्यावेळेस जसं काम करू शकते, बोलू शकते, ते जमत नाही. त्या व्यक्तीला बोलायचं जरी असेल ना तरी ते शब्द पण नाही का काहीतरी विचित्र निघतात, सरळ आपल्यासारखं बोलू शकत नाही. त्या व्यक्तीला जेवायला बसवलं ना तर नाही का घास स्वतःच्या तोंडापर्यंत न्यायला सुद्धा जमत नाही, इतकं दारूने नाही का कंट्रोल केलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ एखादी व्यक्ती जी अल्कोहोलच्या प्रभावाखाली आहे त्या व्यक्तीवर अल्कोहोलचा प्रभाव इतका जास्त आहे की अल्कोहोल त्या व्यक्तीला कंट्रोल करते, दारू त्या व्यक्तीला कंट्रोल करते. आता त्या व्यक्तीला जे करायचं ते नाही तो करू शकत आहे, तर दारूचा प्रभाव त्या व्यक्तीला घेऊन जातोय. प्रेज द लॉर्ड. कधी इकडे कधी तिकडे, कधी असं कधी तसं. आणि ही गोष्ट प्रेषित पौल यासाठी सांगत आहे की असं नाही की दारू प्यावं किंवा त्याचा अनुभव घ्यावा, नाही. जी व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेली आहे, जी व्यक्ती पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करते, जी व्यक्ती पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये चालते ना, ती व्यक्ती सुद्धा तशीच आहे. त्या व्यक्तीला वाटतं की आता मी झोपावं, मला आता हे करायचं. त्या व्यक्तीचा मेंदू एक गोष्ट सांगतो, परंतु आत्मा त्या व्यक्तीला म्हणतो नाही, उठ आता प्रार्थना कर, नाही उठ आता नाही का आराधना कर, उठ आता बायबल वाच, नाही हे नाही करायचं, उठ गुडघे टेकून प्रार्थना कर. आता त्या व्यक्तीचं मन स्वतःला कंट्रोल नाही करत आहे. प्रेज द लॉर्ड.
मी कित्येक असे लोक पाहिलेत, माझ्यासोबतही अशा गोष्टी झालेल्या आहेत. ओके, की अन्य भाषेमध्ये प्रार्थना करते आणि पवित्र आत्म्याची सहभागिता चालू आहे आणि इतकं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरतं आणि मग माहित असतं की पुढे आज हे शेड्यूल आहे, ह्या गोष्टी करायच्यात. लिटरली कित्येक वेळा असं होतं ना की पवित्र आत्मा म्हणतो नाही, ह्या वेळेला बाहेर नाही पडायचं, थांब, थोडा वेळ थांब, नाही आज ना ही काम करू नको, आज इकडे जाऊ नको. आणि असं वाटतं ना, अरे हे काय आपलं मन बोलतंय का काय, जाऊ दे, मला असं काय, मला नकारात्मक विचार येते, असं बोलतो आपण, ती गोष्ट करायला जातो आणि तो आवाज आणि ते नाही का ते अर्ज इतकं इतकं जास्त होतं ना की नाही, सांगितलं नाही, म्हणजे कंटिन्युअसली कोणतरी नाही का चालवतंय, कोणतरी बोलतंय, कोणतरी मार्गदर्शन करतंय. प्रेज द लॉर्ड. सो जसं दारू पिलेली व्यक्ती, तिचा त्या स्वतःवर ताबा नाहीये, कंट्रोल नाहीये, तसं पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेली, पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती, ज्या व्यक्तीचा स्वतःवर कंट्रोल नाहीये, ती व्यक्ती नाही माइट बी ऑफिस मधून निघाली आहे घरी जाण्यासाठी आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेले आहे. पवित्र आत्मा म्हणतो नाही, सरळ घराच्या दिशेने नाही जायचं, लेफ्ट टर्न घे, तिकडून राईट टर्न घे, तिकडून सरळ चालत जा, तिकडे नाही का एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला भेट, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कर. काहीतरी पवित्र आत्मा दाखवणार. म्हणजे तुम्ही ठरवताय मला असं इकडे जायचं, पवित्र आत्मा नाही म्हणतो नाही, सरळ नाही जायचं, हे काम कर, ते काम कर, ते काम कर, ते काम कर, मी तुझा वापर करणार आहे. आणि पवित्र आत्मा नाही का देवाची इच्छा, देवाची योजना आपल्यामध्ये पूर्ण करत असतो. प्रेज द लॉर्ड. का मी ही गोष्ट तुम्हाला सांगते माहिती, कारण मी असे खूप लोक पाहिलेत, लिटरली असे पहाटे पहाटे उठतात आणि पवित्र आत्मा त्यांना म्हणतो की जा, या व्यक्तीच्या घरी जा, या व्यक्तीला असा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना कर किंवा त्या व्यक्तीला एवढी मदत कर. आणि जोपर्यंत तो आवाज ऐकून नाही का आज्ञाधारकपणा दाखवत नाही ना, असं अस्वस्थ असं वाटतं. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांसोबत मी राहिले जिथे पवित्र आत्मा त्यांना नाही का उठवते आणि पवित्र आत्मा इतकं अग्रेसिव्हली बोलते की उठ, आत्ताच्या आत्ता त्या व्यक्तीला जाऊन भेट. लिटरली मी असं पाहिलंय की उठले सकाळी ते लीडर्स लोक, ते लोकांना तसेच निघालेत, काही न करता, जे घरातले कपडे त्याच्यामध्येच तसे गेलेत आणि नाही का तो आवाज, ती वाणी इतकं त्या लोकांना चालवते. सो नाउ दे आर नॉट कंट्रोल्ड बाय देअर इमोशन, विल अँड इंटेलेक्ट. त्यांचं नाही का इच्छा, त्यांच्या बुद्धीचा विचारसरणी किंवा त्यांचे शब्द याद्वारे आता ते चालवले जात नाही, आत्म्याद्वारे चालवले जातात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे परमेश्वराचं वचन सांगतं, द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात काय बेतालपणा आहे, काही ताल नाहीये, काही व्यवस्थित चालत नाहीये ती व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. प्रेज द लॉर्ड. काय म्हटले? आपल्या अंतकरणामध्ये, तुमच्या हृदयामध्ये प्रभूला गायन वादन करा. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करा, प्रभूचा महिमा करा. प्रेज गॉड. तुम्हाला मी सांगते की जर तुम्हाला आत्मिक युद्ध करायचंय, जर तुम्हाला लढायचं आहे, प्रेज गॉड, खूप महत्वाचे असे 2 शस्त्र आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वाचं असं जे शस्त्र आहे ना, ते स्तुती आराधना आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठलंच युद्ध ना आराधना न करता जर सुरुवात करा, तुम्हाला स्ट्रगल जाणवेल, तुम्हाला जाणवेल की नाही का खूप संघर्ष करावा लागतं. बट इन दॅट सिच्युएशन, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही थांबा, आराधना सुरू करा, अंतकरणामध्ये गायन वादन करा. बायबल सांगतं स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. प्रेज यू गॉड, प्रेज यू, प्रेज यू, प्रेज यू. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद प्रभू. सो एखादी व्यक्ती जी दारू पिऊन जिंकलेली आहे, जी दारू पिऊन नाही का डुलते ना, आत्म्याने भरलेला व्यक्ती तसा असतो. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा नाहीये. आत्मा जसं बोलणार ना तसं ती व्यक्ती मूव्ह होते. पवित्र आत्म्याच्या लीडिंगने ती व्यक्ती चालते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्याला लक्ष द्यायचंय, फार लक्ष द्यायचे की आपण कोणत्या गोष्टी करत आहोत, आपण काय पाहत आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, तुम्हाला आत्म्याने परिपूर्ण व्हायचंय ना, तुमच्या बुद्धीने कमी प्रार्थना करा, पवित्र आत्म्यामध्ये जास्त प्रार्थना करा, अन्य भाषामध्ये जास्त प्रार्थना करा. कंटिन्युअस वेळ भेटला की अन्य भाषेत बोला, स्वतःबद्दल प्रोफेसी करा, स्वतःबद्दल काहीतरी चांगलं बोला. प्रेज द लॉर्ड. जी व्यक्ती कंटिन्यू अन्य भाषेमध्ये बोलते ना, त्या व्यक्तीत पवित्र आत्म्यासोबत एक वेगळीच फेलोशिप असते. प्रेज गॉड, प्रेज गॉड. सो तुम्हाला जर आत्म्यासोबत नाही का अजून चांगले स्ट्रॉंग फेलोशिप बनवायची, अजून आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालायचंय, वाढायचंय, अजून देवाचा गौरव पाहायचा आहे, लाईक
तुमची जास्तीत जास्त प्रार्थना ही अन्य भाषेत प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. स्टार्ट प्रेइंग इन टंग्स throughout the day, even if you are in your office. Pray in tongues. Hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. Thank you Lord. बायबल सांगतं स्तोत्र गीते आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा आणि आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद राजांचा राजा. तुम्हाला जर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालायचे, पवित्र आत्म्याच्या लीडिंग मध्ये उभं राहायचे, पवित्र आत्म्याने जी सेवा दिली आहे ती उत्स्फूर्तपणे जर करायची आहे. हालेलुया. तुमचं स्वतःचं हृदय चांगलं करा, स्वतःचं हृदय शुद्ध करा, स्वतःचं हृदय पवित्र करा. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला परिपूर्णतेमध्ये चालायचंय ना, आय एम टेलिंग यू, तुम्ही अन्य भाषेत जास्त प्रार्थना करा. पवित्र आत्मा तुमच्यावर ताबा घेईल. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये असं काम करेल ना की तुम्हाला असं जाणवणार पण नाही की तुम्ही आत्मिक जीवनासाठी, तुम्ही पवित्र जीवनासाठी नाही का काही मेहनत घेताय. तुमची जीवनसरणी बदलून जाईल. तुमचं नाही का बोलणं, चालणं, उठणं या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. व्हाय यू नीड टू प्रे इन टंग्स. मी तुम्हाला सांगते, बायबल काय सांगतं, नरकामध्ये काही नाहीये, पाणी नाही, बरोबर, पाण्याचा थेंबही नाहीये. ती गोष्ट आठवते बायबलमध्ये जे दिलंय ते. विचार करा, नरकामध्ये पाण्याचा अंशही नाहीये, पाण्याचा अंशही. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. आणि एखादी व्यक्ती समजा नरकामध्ये जातीये, तर ती व्यक्ती नाही का अग्नीच्या सरोवरामध्ये किंवा त्या आगीमध्ये किंवा त्या भट्टीमध्ये टाकण्यात येते. प्रेज द लॉर्ड. तिकडे तुम्हाला माहितीये स्वर्गामध्ये अंधकार नाहीये आणि नरकामध्ये प्रकाश नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ना, अंधकार आणि प्रकाश हे एकमेकांपासून वेगळे करण्यात येईल. प्रेज गॉड. सो अंधकार आणि प्रकाश. प्रेज गॉड. स्वर्गामध्ये सगळीकडे प्रकाश आहे, सगळीकडे उत्तम दैवी प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. आणि स्वर्ग हा प्रकाशमान आशीर्वादित असा आहे. प्रेज गॉड. नरकामध्ये प्रकाश नाहीये, कुठेच तुम्हाला दिसणार नाही. निबिड अंधकार, एकदम काळोख असा आहे आणि तिकडे फक्त आहे आग. प्रेज द लॉर्ड. तिकडे तुम्हाला एक थेंब सुद्धा पाणी मिळणार नाही. तर एखादी व्यक्ती जर नरकात जाते, तुम्हाला माहितीये तुमचं शरीर आहे ना 75 ते 80% पाण्याने बनलेले. पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही कसं तुमच्या शरीराला रिस्पॉन्स देता, कसं तुमचं शरीर आउटकम देत आहे, हे सगळं ना तुम्ही किती पाणी पिताय, किती चांगल्या प्रकारे तुम्ही राहताय, चांगले विचार करताय, ह्यावर सुद्धा अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनफॉरगिव्हनेस, अक्षमा. एखाद्या व्यक्तीला माफ नाही करणं, एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये कडूपणा ठेवणं की त्यांनी मला असा त्रास दिला होता, माझ्या त्या दिवसामध्ये हे असे वागले होते, मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की लोकांनी नाही का त्यावेळेस माझ्यासोबत कशी वर्तणूक ठेवली. अक्षमा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात जास्त तुमच्यामध्ये अक्षमा तुम्ही ज्या लोकांसोबत आहात त्यांच्याबद्दल आहे, तुमच्या कुटुंबाबद्दल आहे किंवा तुमचे जे कलिग आहेत त्यांच्याबद्दल आहे. याचा अर्थ तुमच्या सोबत चालणारे जे लोक आहेत, जे इमिडिएट तुमच्या सोबत आहेत, त्यांच्याशीच सहभागिता ठेवण्यामध्ये अडचण येते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद देते, तुझे आभार मानते प्रभूजी. थँक्यू जीसस. हालेलुया. अक्षमा मनातून काढून टाका. तुम्हाला नाही का अनफॉरगिव्हनेस, राग, अक्षमा याच्यावर ओव्हरकम करायचंय. टॉक इन टंग्स. आय एम टेलिंग यू, तुम्ही स्वतःहून ह्या फिलिंगवर, ह्या रागावर, ह्या चिडचिडीवर, ह्या जलसीवर, याच्यावर तुम्ही स्वतःहून ओव्हरकम नाही करू शकणार. तुम्ही ठरवणार आजपासून मी त्या व्यक्तीला माफ केलं, मी मनापासून माफ केलं, माझ्या मनात कोणाबद्दल काही नाहीये. प्लीज गॉड. तुम्ही असं बोलताय, परंतु जोपर्यंत ही गोष्ट मनापासून होत नाही तोपर्यंत ती तशीच राहते. प्रेज गॉड. आणि जर अशी एखादी व्यक्ती समजा जिच्यामध्ये खूप अक्षमा आहे, भलेही लोकांनी वाईट ट्रीट केलंय, लोकांनी त्यांना त्रास दिला आहे, परंतु लोक माझ्याशी अशी वागली म्हणून जर आपण त्या गोष्टी करायला गेलो, आपण त्यामध्ये पडलो, मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमचं तारण गमवाल, तुम्ही तुमचे सगळे ब्लेसिंग्स गमवाल. इतकी गंभीर ही गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराने जीवनाच्या पुस्तकात नाव जर लिहिलं आहे ना, तर ते असंच नाही लिहिलं जाणार आहे की येशू खूप चांगला आहे, माझं नाव
नाव लिहिणार नाही. नाही, तुम्ही काय वागता, कसं वागता यावर त्या गोष्टी नियुक्त केल्या जातात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर सर्व काही ठरवणारा परमेश्वर आहे. प्रेज गॉड. देवाला अशक्य असं काहीही नाही, काहीही नाही. प्रेज द लॉर्ड. सो टॉक इन टंग्स. अनफॉरगिव्हनेस वर ना ओव्हरकम करा. कोणीही असू दे, मी म्हणते कदाचित कोणी फसवलं असेल, कोणी नुकसान केलं असेल, कोणी तुमची टेस्टमनी खराब केली असेल, कोणी तुम्हाला खूप एकट्यात पाडलं असेल, कोणी कोणाच्या चुकीमुळे तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं असेल, कदाचित की कोणाच्या चुकीमुळे तुम्ही जे करायला पाहिजे ते करू शकत नसाल. प्रेज गॉड. या सगळ्यातून तुम्हाला बाहेर पडायचंय, या सगळ्याचा तुम्हाला सामना करायचाय. आणि तुम्ही कशा प्रकारे माहिती ह्यामध्ये चालणार, कसं तुम्ही नाही का आध्यात्मिक गीते स्तोत्र एकमेकांना म्हणून दाखवणार, कसं तुम्ही आत्म्यामध्ये गायन वादन करणार माहिती, सतत निरंतर ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. टॉक मोर अँड मोर इन टंग्स. जास्तीत जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, जास्तीत जास्त परमेश्वराशी बोला, जास्तीत जास्त परमेश्वराच्या महिमेमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टॉक मोर इन टंग्स. आय एम टेलिंग यू, प्रे इन टंग्स, च्यू द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. देवाच्या वचनाचं मनन करा, रवंथ करा. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. Wonderful Jesus, I bless your name, I praise your name, I praise your name, Lord, I praise your name. Hallelujah, hallelujah. तुम्ही जसं अन्य भाषेत प्रार्थना करता, तुम्ही जास्तीत जास्त अन्य भाषेमध्ये बोलता, पवित्र आत्मा तुमच्यावर काम करतो. पवित्र आत्मा तुमच्या मनाचा, तुमच्या विचाराचा ताबा घेतो. बायबल सांगतं परमेश्वराचा आत्मा आपल्या मनातील हेतू आणि विचार यांचं कोणी परीक्षक आहे. प्रेज द लॉर्ड. परीक्षक मीन्स व्हॉट? एक्झामिनर. एखाद्या गोष्टीचं नाही का सगळ्यांनी का तपासून पाहणार, निरखून पाहणार. तुम्हाला तुमच्या हृदयातल्या विचारावर जर ओव्हरकम करायचे, बाहेरून तुम्ही वाव किती छान आहे, किती चांगलं आहे, तुम्ही खूप गोड गोड बोलाल, परमेश्वर ब्लेस करो, देव तुमच्यावर प्रेम करतो, आम्ही पण तुमच्यासाठी प्रार्थना करू. कदाचित बाहेरून ते सुभक्तीचं स्वरूप असेल, त्या गोष्टी असतील. पण मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोलले होते, मला एक गोष्ट सांगू द्या, सगळे लोक विश्वास ठेवतात येशू चांगला आहे म्हणून सगळ्यांचा उद्धार झालाय असं होत नाही. जे लोक देवाचं वचन फॉलो करतात, जे आज्ञा पालन करतात ते ख्रिस्ती आहेत. प्रेज गॉड. जे आज्ञापालन करत नाही ते नाही. मग त्यांना येशू माहिती आहे, त्यांनी तारणाची प्रार्थना केली आहे, त्यांनी बाप्तिस्मा घेतलाय म्हणजे ते विश्वासू होतात नाही. खूप मोठं डिसेप्शन आहे लोकांमध्ये, खूप मोठी फसवणूक आहे. विश्वासू तीच व्यक्ती आहे जी व्यक्ती देवाने सांगितलेल्या गोष्टी करते, जी व्यक्ती परमेश्वराचे आज्ञा, विधी, नियम पाळते. प्रेज द लॉर्ड. जी व्यक्ती परमेश्वराचा वापर आपल्या स्वार्थी योजनांसाठी, गोष्टींसाठी करत नाही, तर प्रामाणिकपणे देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये उभी राहते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बिलीव्ह की परमेश्वराला तुम्हाला खूप आशीर्वादित करायचे, देवाला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय, देवाला तुमचं जीवन बदलायचंय, देवाला तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु जर तुम्ही अक्षमा, राग आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर गुंतून राहणार, व्हॉट इफ समजा आज नाही का परमेश्वराला, आज आपल्याला नाही का स्वर्गात जायचं नाही का, आज ते पाचारणाचं ते कॉलिंग किंवा ते नाही का शेवटचा करणा वाजला आणि नाही का ते दिवस आले, तर काय कराल? तुम्हाला माहितीये, ज्या क्षणी तुम्ही हे शरीर सोडताना तुमच्या जीवाला, तुमच्या सोलला, तुमच्या प्राण्याला सगळ्या गोष्टीची जाणीव होते, सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टीची. प्रेज द लॉर्ड. पण त्यावेळेस ना कदाचित हातात काही वेळ राहिलेली नसेल. हालेलुया. तुम्हाला माहितीये त्यावेळेस तुमच्या ह्या चुका तुमच्या समोर येणार. कोणी येऊन तुम्हाला दोष देणार नाही की मी कसं वागलो, मी काय केलं, मी किती रागेट होतो, मी किती अक्षमेमध्ये चाललो, किती कडूपणामध्ये चाललो. आणि ह्या गोष्टी तुम्हाला दाखवणार की तुम्ही कशी तुमची धाव संपवली आहे, तुम्ही पृथ्वीवरची आयुष्य, ते वेळ जे आहे ना कशा प्रकारे घालवला आहे. प्रेज द लॉर्ड. हाऊ लॉंग यू वॉन्ट टू क्राय. किती दिवस तुम्हाला रडतच राहायचंय, किती दिवस तुम्हाला नुसतं लाईक तुमचं मोबाईलचं स्टेटस अपडेट करत नाही का, त्याच गोष्टींमध्ये गुंतून राहायचंय. लोक नाही का आज मोबाईल घेऊन बसतात की लोकांना वाटतं माझी मोबाईल मिनिस्ट्री होते. प्रेज लॉर्ड. तुमची मोबाईल मिनिस्ट्री होते, मोबाईलद्वारे तुम्ही नाही का देवाची वचनं ठेवता, हे ठेवता, ते ठेवता. खूप लोक ऐकतात, गुड. पण काही लोक असतात की जे म्हणतात नाही आमची मोबाईल मिनिस्ट्री, आम्ही मोबाईलचा पण वापर एवढा का करतो, कारण देवाची वचनं आम्ही स्प्रेड करतो, हे करतो, ते करतो. परमेश्वराला ते पाहिजे का याचा विचार करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अन्य भाषेत प्रार्थना करा. अन्य भाषेत जसं प्रार्थना करणं, स्वर्गातून तुम्ही नाही का रहस्य
रहस्य, ते स्वर्गीय गोष्टी, गुप्त गोष्टी डाउनलोड करणार तुमच्यामध्ये. यू नीड टू डाउनलोड फर्स्ट, मग तुम्ही त्या गोष्टी बोलू शकता. प्रेज द लॉर्ड. सो बायबलमध्ये प्रेषित पौल काय म्हणते की द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये काय बेतालपणा आहे. पण जर तुम्हाला पाहिजे, तुम्हाला जिंकलेलं पाहिजे, तुम्हाला तशी नाही का परिस्थिती पाहिजे, तुम्हाला नाही का खूप असं, बिकॉज दोज पीपल हु आर ड्रिंकिंग दे फील देमसेल्फ लाईक व्हेरी युफोरिक, म्हणजे नाही का अननेसेसरी खुश असतात, आनंदित होणार, मध्येच चिडचिड करणार. सो ते नाही का लोक म्हणतात की नाही का सध्या ह्यांचे पाय पृथ्वीवर नाहीत, हे लोक आता वेगळ्या जगामध्ये गेले. सो जर दारू पिऊन जर एखादं व्यसन करून एखादी व्यक्ती या भौतिक गोष्टींमधून, या शरीराच्या बॅरियर मधून बाहेर निघून एका वेगळ्या जगात जाते, एका वेगळ्या सेन्स मध्ये चालते, एका वेगळ्या नाही का वागणुकीमध्ये चालते, आणि दॅट पर्सन इज एन्जॉयिंग. त्या माणसाला माहित नाही का दारू खराब आहे, त्या माणसाला माहित नाही का की पिल्याने त्यांचं लिव्हर खराब होईल, त्याच्या शरीरावर परिणाम होईल, तो आजारी पडेल, बऱ्याचशा गोष्टी त्या माणसाला माहित नाही का. ही नोज एव्हरीथिंग. पण आज इतकं कंट्रोल त्या अल्कोहोलने त्या व्यक्तीवर केलेलं आहे की ती व्यक्ती त्या अल्कोहोलची काय झालीये, गुलाम झालीये. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्हाला नाही का जिंकलेलं पाहिजे, तुम्हाला तो आनंद पाहिजे, तुम्हाला नाही का त्या हाय स्टेज मध्ये जायचंय, वी हॅव अ बेटर ऑप्शन अँड दॅट इज होली स्पिरिट. तुम्ही पाहिलंय का अशा कधी गोष्टी? मी तुम्हाला सांगते नाही का, स्वतःचा स्टॅमिना वाढवा, कॅपॅसिटी वाढवा, कंटिन्यू अन्य भाषेत बोला, कंटिन्यू 1 तास 2 तास 3 तास बोलत राहा. इतक्या हेवीली पवित्र आत्मा तुमच्यावर, तुमच्या नाही का परिस्थिती बदलेल, तुमच्या आजूबाजूचं नाही का वातावरण एकदम हलून जाईल. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही खूप जास्त अन्य भाषेत प्रार्थना केली, तुमच्या बुद्धीच्या पलीकडे, ओके, बुद्धीला समजत नाही बायबल सांगता, पण जर तुम्ही खूप जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली ना, तर तितकं अधिक आणि अधिक तुम्हाला जाणवेल की तुम्ही देवाच्या हृदयाच्या जवळ जाताय. प्रेज द लॉर्ड. होली स्पिरिट आपल्यासाठी कम्फर्टर आहे, आपल्यासाठी सहाय्यक आहे. सहाय्यक जर ठेवलाय तर त्या सहाय्यकाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला ती किक पाहिजेच, तुम्हाला नाही का तो अनुभव पाहिजेच, तुम्हाला नाही का ते दारूमध्येच तसं बरं वाटतंय, तर तुम्ही नाही का त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की पवित्र आत्म्याने भरले जा. मी अशा लोकांसोबत राहिली आहे, मला माहितीये की जे लिटरली पवित्र आत्म्यामध्ये इतकं प्रार्थना करतात, इतकं हे चालतात, काम करतात ना, की त्यांचे स्वतःचे विचार, स्वतःची इच्छा, खाण्यापिण्याची शुद्धतेवरती त्यांना काही नसते. पवित्र आत्मा बोलणार तर करणार. प्रेज गॉड. ज्यावेळेस मी बराखाला होती 1 महिन्यासाठी, ओके, 2019च्या दरम्यान, स्कूल ऑफ द होली स्पिरिट फॉर विमेन्स होतं, त्याच्यासाठी मी गेले होते. माझी 15वी बॅच होती त्यावेळेस ती. आणि तिकडे गेल्यानंतर नाही का आम्हाला त्यांनी सगळ्यात पहिले नाही का रिपेंटन्स, मग अन्य भाषेचं दान, मग होली स्पिरिट मॅनिफेस्टेशन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चालवलं होतं. सो पहिला 1 आठवडा ते लोक म्हणायचे इट इज युअर टाइम विथ द होली स्पिरिट. द फर्स्ट वीक इज क्लेन्झिंग क्लेन्झिंग क्लेन्झिंग. माफी मागणं, सगळ्या चुकीच्या गोष्टींमधून बाहेर पडणं, पास्ट हर्ट्स मधून बाहेर पडणं. अनेक वर्षानुवर्ष तुमचा जीव कुठेतरी गुंतलेला आहे, त्या जीवामध्ये इतके क्लेश, इतके दुःख आहे की तुम्ही ते घेऊन चालते आणि आता तुमचं शरीर अफेक्ट होते, तुम्ही त्या एरियातून बाहेर पडत नाही, तुम्हाला रिलीज होता येत नाही. पवित्र आत्म्याची मदत घ्या. मी ज्या वेळेस तिकडे होते, ओके, एजीके फ्रान्सिस यांच्या नाही का चेन्नईला पुंडी या गावामध्ये, तिकडे बराखा मिनिस्ट्रीज मध्ये 1 महिन्यासाठी आम्ही तिकडे ह्या गोष्टी पाहिल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आय एम द आय विटनेस ऑफ ऑल सच थिंग. तिकडे एक व्यक्ती होती, म्हणजे आमच्या आधीच्या बॅचची वगैरे असावी, आणि ती बॉईजच्या बॅच मधून होती. ते एक व्यक्ती होती, ती व्यक्ती कंटिन्यू सकाळचे सेशन झाले, काही झालं की अन्य भाषेत प्रार्थना करायची. कुठला तरी कोपरा पकडणार, काही असणार नाही का, जोर अन्य भाषेत प्रार्थना करा. कारण अण्णांनी शिकवलं होतं, एजेके अण्णा, विनीता अण्णी आणि नाही का तिकडची सगळी टीम, की अन्य भाषेत बोलायचं, काम करताना पण, काही करताना पण. आणि नाही का तिकडे इतके दिवस होती त्या व्यक्तीमध्ये. या प्रेज गॉड. ती व्यक्ती जी होती ना, पूर्ण महिनाभर 40 डेजचं बॉईजचं असतं, कोणाशी बोलायची नाही, काही करायची नाही, फ्रेंड्स जास्त नाही, जेवण वगैरे झालं अन्य भाषेत बोलत राहायचं. दुपारचा वेळ भेटला, लोक थोडा आराम करायचे, ब्रेक घ्यायचे, एकमेकांशी बोलायचे, एका झाडाखाली बसणार, कुठेतरी नाही का बसणार, कोपरा पकडणार, अन्य भाषेत अन्य भाषेत अन्य भाषेत कंटिन्यू. ना इंटरप्रिटेशनचं दान आहे, अन्य भाषेचं भाषांतर करता येत नाही, काय नाही. प्रार्थना म्हटलं अन्य भाषा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अन्य भाषा अन्य भाषा अन्य भाषा अन्य भाषा, कंटिन्युअस अन्य भाषेत प्रार्थना करायची. कारण त्या व्यक्तीने ठरवलं होतं की मला देवाचा अनुभव घ्यायचाच आहे, मला पाहायचंच आहे. आणि असं झालं की पूर्ण महिना संपला, त्याचं ते एक्झाम्स वगैरे झाले, तिकडे सर्टिफिकेशन झालं, ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली, सगळं झालं. आणि आता 40 दिवसानंतर त्या व्यक्तीची स्वतःच्या घरी जायची वेळ आली. प्रेज द लॉर्ड. आणि त्या व्यक्तीला वाटायला लागलं, मी महिनाभर इकडे ह्या मिनिस्ट्रीमध्ये आहे, एजीके फ्रान्सिसच्या इकडे, मी इतकं प्रार्थना केलीये, मी इतकं अन्य भाषेमध्ये बोललोय, पण मला काय एकदा पण काही सुपरनॅचरल अनुभव आला नाही. प्रेज लॉर्ड.
वाटतं ना, तुम्हाला पण वाटत असेल मी आज एवढी प्रार्थना करणार, आज मला काहीतरी अलौकिक अनुभव येईल, आज मला देवदूत दिसेल, आज मला काहीतरी विजन दिसेल, आज मला देव काहीतरी बोलेल, मला येशूचा आवाज ऐकायला येईल, आज मला काहीतरी नाही का स्वप्नामध्ये दृष्टांत होईल. वाटतं ना, वी एक्सपेक्ट की आज मी जाईल ना, आता नाही का हात ठेवल्या ठेवल्या लोक नाही का धबधब पडतील आणि लोकांमधून दुरात्मे निघून जातील. यू थिंक नो, वेन यू प्रे, आपण नाही का जास्त आत्मिक गोष्टी केल्या, आपल्याला वाटतं की आज काहीतरी सुपर नॅचरल माझ्याद्वारे व्हावं, परमेश्वराने करावं. या मुलालाही वाटलं की मी अन्य भाषेत कंटिन्यू 1 महिना मी काही कोणाशी बोललो नाही, वेळ घालवला नाही, मी सतत अन्य भाषेत बोलले, मला का एकदाही सुपर नॅचरल अनुभव आला नाही आणि थोडासा डिसअपॉइंट झाला. बट आता घरी जायची वेळ आली, ही वेंट टू होम. आणि असं झालं, घरी गेल्यानंतर पण नाही का सवय लागली होती अन्य भाषेत प्रार्थना तर करतच होता, पण थोडासा निराश होता की का पवित्र आत्मा माझ्याशी बोलला नाही, का देवाने मला दर्शन दिलं नाही, का मला कुठल्या गोष्टी मिळाल्या नाही. प्रेज गॉड. आणि असं तो जिथे राहत होता त्या गावामध्ये नाही का एक मीटिंग होती, कोणत्या तरी बाहेरचे पास्टर आले होते, तिकडे मीटिंग होती आणि सगळे लोक त्या मीटिंग मध्ये गेले होते. हा सुद्धा गेला, एक सुवार्ता सभा वगैरे होती, हिलिंग वगैरे सगळं प्रेयर ऑल्सो वेंट. आणि असं झालं की हा तिकडे बसला, जे स्पीकर आहे किंवा जे पास्टर आले होते, जे शिकवत होते, ते स्टेजवर उभे राहून बोलतायत, स्तुती आराधना वगैरे झाली. आणि हा जिथे बसला होता ना, त्याच्या एका बाजूला एक म्हातारी आजी बसली होती, इकडे एक नाही का काही दुसरी लोक बसली होती, पूर्ण ग्राउंड मध्ये चेअर टाकलेल्या होत्या आणि हा तिथे बसलेला आहे. आणि हा बसलाय, हा प्रार्थना करतोय, थोडंसं मन त्याचं दुःखी झालंय की मी एवढ्या अपेक्षेने गेलो, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला नाही, काय नाही. आणि अचानक असं व्हायला लागलं की त्याच्या बाजूला जी म्हातारी आजी बसली होती ना, वयस्कर होती, ओके, तर त्याला नाही का त्या आजीच्या पोटामध्ये काय हे दिसायला लागलं, लिटरली आतमध्ये काय हे दिसायला लागलं. आणि नाही का त्याला दिसलं की त्या आजीच्या पोटामध्ये किती मोठी गाठ आहे, तिला नाही का किती मोठं नाही का आतमध्ये फायब्रॉइडची गाठ आली आहे, असं झालं हे त्याला दिसायला लागलं. आणि नाही का त्याला असं वाटलं की ही घाणेरडी गोष्ट ह्यांच्या शरीरामध्ये कशी आहे. अन्य भाषेत तो बोलायचा, बाकी दुसरं काहीच त्याला माहित नाही. मग त्याने काय केलं, त्याला ना आत्मा स्वस्थ बसू दे ना. तो म्हणाला, आजी तुम्हाला त्रास होतो का, तुम्हाला असं होतं का. आजी म्हणाले, अरे हो हो, माझ्या पोटात गाठ झाली, असं आहे तसं आहे, डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, मेजर ऑपरेशन आहे, पण मला ऑपरेशन करायचं नाही, काय नाही, म्हणून मी इकडे आले बरं होण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. आणि अचानकपणे त्याला असं काहीतरी झालं, त्याला ते सगळं दिसतंय. तो म्हणाला, आजी नाही का मी प्रार्थना करतो. आणि तिकडे ती मीटिंग चालू आहे, वचन चालू आहे, ओके, ते जे आलेले पास्टर शिकवत आहेत, प्रेयर वगैरे चालू होते. आणि इकडे हा नाही का त्या आजीसाठी प्रार्थना करायला, प्रार्थना काय अन्य भाषा. प्रेज गॉड. ती आजी दपकन खाली पडली. नंतर नाही का परत ह्याला अशा लोकांमध्ये काय काय होतं हे दिसायला लागलं. ह्याच्यामध्ये शरीरात किडनी स्टोन आहे, अरे ह्याच्या हृदयाचा प्रॉब्लेम आहे, अरे त्याला हा प्रॉब्लेम आहे. असे त्याचे एक एक विजन, एक दृष्टी उघडली की त्याला मनुष्याच्या शरीरामध्ये कुठे काय आजार हे दिसायला लागलं. आणि तिकडे क्राऊड मध्ये नाही का हा प्रार्थना करायला लागला आणि लोक नाही का हील व्हायला लागले. प्रेज गॉड, प्रेज गॉड. बरेच लोकांसोबत काय होतं माहिती, ते लोक ना कमजोर पडतात जेव्हा काहीच झालं नाही, काहीच दिसलं नाही, काहीच मला स्पर्शच झाला नाही, मला फील झालं नाही, मला वाटलं नाही. आणि ते इतके कमजोर पडतात की जे चांगलं करायला पाहिजे ते पण ते सोडून देतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगते, गॉड नोज द टाइम अँड सीझन. देवाला वेळ, ऋतू हे सगळं माहिती आहे. तुम्ही फक्त तयारी करा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही अन्य भाषेत बोला. परमेश्वर तुमचा योग्य ठिकाणी, योग्य समय अद्भुत रीतीने वापर करणार. जो अन्य भाषेत प्रार्थना करतो तो काय करतो, तो परमेश्वरासोबत रहस्य, गुप्त गोष्टी, गूढ गोष्टी बोलतो. हालेलुया. सो यू आर डाउनलोडिंग फ्रॉम द हेवन. स्वर्गातून सगळ्या गोष्टी नाही का तुम्ही इथे डाउनलोड करताय तुमच्यामध्ये, आणि मग ना योग्य समय त्या गोष्टी बाहेर पडतायत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. की ते पूर्ण 40 दिवस ज्यावेळेस तो नाही का स्कूल ऑफ द होली स्पिरिट साठी होता, तो कंटिन्यू पण प्रार्थना अन्य भाषेतच करायचा. ना टाइमपास केला, ना कोणते फ्रेंड्स बनवले, ना कोणासोबत गप्पा टप्पा केल्या, नाही कोणासोबत फिरायला गेला, ना झोपला जास्त, काही नाही. पण ते 40 दिवस पूर्ण त्याला काही सुपर नॅचरल अनुभव आला नाही. पण तिकडून आल्यानंतर काही दिवसानंतर ना त्याला समजलं की हे गिफ्ट ऑलरेडी त्याच्यामध्ये ऑपरेट व्हायला लागले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देयर आर मेनी मोर ब्लेसिंग्स. काही गोष्टी अशा आहेत ना, मी ऑनलाईन जर बोलेल ना तर ना मला असं वाटतं इश्यू व्हायला नको. का माहिती, कारण विश्वास ठेवायला तुम्हाला असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का. विलियम स्टीमोर नावाचे नाही का एक देवाचे खूप मोठे सेवक होते, म्हणजे अद्भुत.
ते त्या ज्या सामर्थ्यामध्ये, ज्या अभिषेकामध्ये ते विलियम सीमोर चालले ना, इट वॉज म्हणजे त्यांची पुस्तकं वाचल्यावर त्यांच्याद्वारे देवाने जे काम केले, जे हिलिंग केले, जे मिराकल्स केले ना, असं आजच्या काळात सुद्धा ऐकून वाटतं देवाने ह्या गोष्टी केल्या, हे असं पॉसिबल आहे का, देव असं आता करू शकेल का, असं वाटतं. प्रेज गॉड. एक दिवस नाही का अशाच एका ठिकाणी ते गेले होते सभेसाठी, क्रुसेडसाठी, आणि तिकडे नाही का अनेक लोकांमध्ये हिलिंग चालू होती. अनेक लोक, जो कोणी येईल, रेकॉर्ड होता की प्रत्येक जण आरोग्य मिळवून गेली, प्रत्येक जण. पहिल्या दिवशीच्या मीटिंगला हजारो लोक आली, मग ते दुसऱ्या दिवशी तर क्राऊड वाढणार, त्यांचे रिलेटिव्ह, त्यांचे शेजारी पाजारी, लोकांना सांगा इकडे असं होतंय, तसं होतंय, तसं होतंय. इतकी लोक आली की त्यांच्या मीटिंगच्या त्या नाही का प्लेसच्या बाहेर सुद्धा नाही का कितीतरी किलोमीटर पर्यंत लोकांची लाईन होती प्रार्थना करून घेण्याची. हॉल भरलाय, रस्ता भरलाय, आणि त्याच्या पुढे पण कितीतरी किलोमीटर लोक कशासाठी, प्रार्थनेसाठी नाही का राहिले. आणि हे म्हणाले की जितके दिवस मी ते प्रत्येकावर मी हात ठेवून प्रार्थना करणार. पण किती दिवस ना, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी येत जाते, येत जाते, येत जाते. लाईन कमी होत नाही, लाईन जेवढी लांब होती तेवढीच लांब आहे, ती काही संपत नाहीये. प्रेज गॉड. ते इतके थकले काही दिवसानंतर, इतके की आता पॉसिबल नव्हतं की तिकडे बसणं आणि प्रत्येकावर हात ठेवणं आणि प्रत्येकासाठी नाही का इंडिव्हिज्युअल प्रेयर करणं. तुम्हाला माहितीये त्यांनी काय केलं? हालेलुया. ज्या ठिकाणी ते बसले होते ना, लिटरली त्या गावामध्ये, तिकडे ही सेड की नाही का, प्रभू मी नाही का, जो अभिषेक माझ्यावर आहे तो अभिषेक ह्या दगडावर उतरू दे. लिटरली देयर वॉज अ बिग स्टोन. ते म्हणाले ह्या दगडावर तो अभिषेक उतरू दे, कोणीच इथून रिकाम्या हाताने जाणार नाही. जो कोणी ह्या दगडाला स्पर्श करेल, जो कोणी या दगडाला हात लावेल ना, त्याच्यामध्ये नाही का ते आरोग्य वाहील, ती व्यक्ती मोकळी होईल. प्रेज लॉर्ड. इतके ते कितीतरी दिवसाचे ते क्रुसेड मध्ये ते हेच वीक नाही, एक्झॉस्ट झाले होते, थकले होते, की लिटरली हे ट्रान्सफर्ड द सेम अनॉइंटिंग ओव्हर द स्टोन. लोक यायचे, दगडाला हात लावायचे, बरे होऊन जायचे. अशा गोष्टी झाल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. दीज आर द डॉक्युमेंटेड. ह्या सगळ्या गोष्टींना लिहिलेले मिराकल्स आहेत, ते पाहिलेले मिराकल्स आहेत. असंच कोणी मनाच्या गोष्टी बनवलेले नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यू नीड होली स्पिरिट. पवित्र आत्मा ह्या पृथ्वीवर आपल्यासाठी कैवारी दिलाय. प्रेज द लॉर्ड. हाऊ यू विल हॅव बेटर फेलोशिप अँड रिलेशनशिप विथ द होली स्पिरिट. प्रेज गॉड. हाऊ? बाय कम्युनिंग, by taking communion with him, by communicating with the Holy Spirit. Hallelujah. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र आत्म्याशीच बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषेत प्रार्थना करा, अन्य भाषेमध्ये नाही का निरंतर प्रार्थना करा. तुम्ही थकलेले असाल, समजा तुम्ही, मी सांगते प्रॅक्टिकली करून बघा, तुमच्या डोळ्यावर अशी खूप झोप आली आहे किंवा खूप थकले, तुम्हाला नाही का कोणाशी बोलायची इच्छा नाही, तुम्ही असं एकदम शांत बसावं असं वाटतंय, तुम्हाला खूप थकले, शरीर वगैरे दुखतंय, मी तुम्हाला सांगते आराम करू नका असं मी म्हणत नाहीये. अशा सिच्युएशन मध्ये ना प्रार्थना करा, अन्य भाषेत बोला, अन्य भाषेत बोला. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषेत बोला, परत एकदा बोला, कमांड करा गोष्टींना, अन्य भाषेत बोला. जसं तुम्ही काही मिनिटं कंटिन्यू अन्य भाषेत बोलाल ना, तुम्हाला जाणवेल की काहीतरी निघून गेलंय, तुम्हाला जाणवेल की ते हेवीनेस निघून गेलाय. अरे आता मला तेवढी झोप नाही, मला फ्रेश वाटतंय. प्रेज लॉर्ड. तुम्ही अन्य भाषेत बोलता तेव्हा स्वतःची उन्नती करता, स्वतःच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाची उन्नती होते, प्रत्येक पेशीची उन्नती होते, तुमच्या विचारांमध्ये उन्नती होते, तुमच्या वागणुकीमध्ये उन्नती होते, तुमचे नाही का जे व्यवहार आहेत त्यामध्ये सुद्धा उन्नती होते. प्रेज द लॉर्ड. इट इज पॉसिबल. हालेलुया. हे सर्व काही शक्य आहे. जो संशय धरतो त्याला काही मिळणार नाही, पण जो विश्वास करतो, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराने सर्व अद्भुत गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. येस. प्रेज गॉड.